लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या रखडल्या आहेत, तर सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून पावसाची वाट पाहिली। पेरलेलं उगवलं, मात्र कोवळ्या पिकांना उभं राहण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती। जुलै महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती। मात्र गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले, तर अजूनही बीज पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये जुलै महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता। मात्र गेल्या 2 दिवसापासून कालपासून जो जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते आजही देखील मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस सध्या देखील सुरू आहे। त्यामुळे एकूणच ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत त्या सोयाबीन पिकांना मोठा आधार मिळाला आहे, मोठा दिलासा मिळालेला आहे आणि ते नवसंजीवनी जी आहे त्या पिकांना मिळालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी पेरणी झाली होती। मात्र जुलै महिना संपत आला तरी या ठिकाणची पाणी किंवा पाऊस पडला नव्हता। त्यामुळे या ठिकाणचं जे हे सोयाबीनचं पीक आहे ते पीक कुठे ना कुठं माना टाकायला सुरू झालेलं होतं। हे पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये होतं। मात्र गेल्या 2 दिवसापासून म्हणजे कालपासून वरुण राजाने लातूर जिल्ह्यावरती कृपा केलेली आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर 2 दिवसाच्या झालेल्या पावसामुळे या कोवळ्या जे सोयाबीनचं पीक आहे, कोवळं पीक आहे, त्या पिकाला जी आहे ती नवसंजीवनी मिळालेलं आहे। एकूणच जीवदान जे आहे ते ह्या पिकांना मिळालेलं आहे आणि पुन्हा एकदा ही पिकं जी आहेत ते टवटवीत या ठिकाणी झालेले आहेत आणि जोमानं या ठिकाणी वाढणार आहेत। येत्या 2 दिवसामध्ये आणखीन जर मोठा पाऊस झाला तर एकूणच या ठिकाणचं जे सोयाबीनचं पीक आहे ते वाढणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याला जो आहे त्या ठिकाणी कुठे ना कुठं सोयाबीनचं उत्पन्न जे आहे ते हाती लागणार आहे। एकूणच खरीप हंगाम जो आहे तो हातातून गेल्यासारखा शेतकऱ्यांना वाटत होता। मात्र आता या पावसामुळं कुठं ना कुठं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तर पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि जीवनदान मिळाले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधान व्यक्त होत आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।